नमस्कार, मी ओंकार जो तुम्ही पाहतात उत्सव मंडळावरती आधारित असा एक कमी मराठी पॉडकास्ट. त्याचं नाव आहे महाराष्ट्राचा गणेश उत्सव. मित्रांनो, हा पॉडकास्ट सातत्य आम्ही ठेवलेला आहे आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात. आणि आपण आज आहोत नवी मुंबईतील कोपरखिंडमध्ये असलेलं यंदाचं चर्चेत असलेलं मंडळ अर्थात कोपरखिंडचा पेशवा. आणि याच मंडळाचा कार्यकारी विभाग माझ्या सोबत आहे. मंडळाचा पॉडकास्ट आहे आणि महाराष्ट्राचा गणेश उत्सव हे पॉडकास्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. माझं पहिलं प्रश्न तुम्हाला असा असेल की मंडळाला किती वर्ष झाली आणि मंडळाचं संपूर्ण नाव काय? ऍक्च्युली मंडळाचं नाव आहे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील जनसेवा मित्र मंडळ. आणि मंडळाला 33 वर्ष, यावर्षी 33 वर्ष पूर्ण होत आहेत. अच्छा, 33 वर्षाचा प्रवास एकंदरीत कसा होता? ऍक्च्युली मंडळाची स्थापना ही 1991 साली झाली. म्हणजे 1991 साली म्हणजे असं हे नव्हतं की रजिस्ट्रेशन करणे किंवा काय. तर आमच्या इथले ज्येष्ठ नागरिक होते काही 4-5 जण. ते इकडून तिकडून असं हे साहित्य जमा करून स्वतः मंडप उभा करून तिथे छोटीशी मूर्ती स्थापन करायचे. त्यानंतर मग हळूहळू 1993 साली मंडळ स्थापन झालं आणि सर्व जाती धर्माचे लोक, हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, ख्रिश्चन असू द्या, सर्व जातीचे लोक या ठिकाणी जमून हा गणेशोत्सव साजरा करायला लागले. एकजूट आहे आपल्या हो. नगरीमध्ये. आणि कोपरखिंडचा पेशवा हा नामरूपाला कसा आला? ऍक्च्युली कोपरखिंडचा पेशवा हा एक कन्सेप्ट आम्ही असा ठेवला की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जे पेशवांनी जे राज्य सांभाळलं किंवा लोकांची मदत करणं किंवा काय, तर त्या ह्याच्यातून आम्ही ह्या आमच्या मंडळाचं नाव ठेवलं. कारण आमच्या मंडळाच्या उद्देशातून लोकांची कामं कशी होतील, लोकांची जनजागृती कशी होईल, त्यामुळे आम्ही नाव ठेवलं कोपरखिंडचा पेशवा. 2026 ची चर्चा सध्या अनेक ठिकाणी सुरू आहे आणि तशाच पद्धतीची चर्चा आपल्या नवी मुंबईतून, विशेषतः कोपरखिंड नगरीमधून कोपरखिंडचा पेशवा या मंडळाची आपल्याला पाहायला मिळते. कशी तयारी, म्हणजे काय तयारी सुरू आहे मंडळामध्ये सध्या? मंडळामध्ये खूप चांगली तयारी चालू केली आहे. यावर्षी पर्यावरणपूरक असं आम्ही कन्सेप्ट तयार केलेला आहे. अयोध्येचा जे राम मंदिर आहे ते आम्ही या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करतोय. माझा पुढचा प्रश्न तोच होता की काय यंदाचा 2026 चा कन्सेप्ट आहे? तर तुम्ही याच प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे, तरी देखील मला विशेषतः जास्त माहिती याबद्दल हवी आहे की कशा पद्धतीचा 2026 चा कन्सेप्ट मंडळाचा आहे. या लहान मुलांनी खूप असं सहकार्य केलंय आणि ज्येष्ठांनी पण केलेलं आहे. आणि भरपूर असं या लोकांचं म्हणजे ध्येय यावर्षी खूप चांगलं आहे. आणि दरवर्षी आम्ही काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो. यावर्षी आमचे यंग ब्रिगेड आहेत मुलं, त्यांनी चांगल्या प्रकारे असं हे केलेलं आहे, कॉन्सेप्ट ठेवलेलं आहे. 2026 चा थीम काय आहे? थीम राम मंदिर, आपलं अयोध्येचं राम मंदिर आहे आणि राम मंदिर आपण साकारतोय. काय तयारी सुरू आहे? काय काय म्हणजे अजूनपर्यंत काय काय बाकी आहे? काय काय तयारी झालेली आहे? तयारी तर पूर्ण झालेली आहे. मंडपचं काम असू द्या किंवा सगळी परमिशन वगैरे सर्व ते चालूच आहे. 2026 ची म्हणजे अर्थात म्हणजे थीम तुमची आहे अयोध्या. म्हटलं तर मूर्तिकार आणि मूर्ती ती प्रभू श्री रामाचीच असणार आहे. हो. मूर्तिकार कोण आहेत मंडळाचे आपल्या? प्रशांत म्हात्रे. प्रशांत म्हात्रे. हो. किती वर्षापासून त्यांच्याकडे मूर्ती आहे? गेली 11 ते 12 वर्ष झालं त्यांच्याकडूनच आम्ही मूर्ती घेतो. 33 वर्ष मंडळाला झालेले आहे. कसा होता हा प्रवास? प्रवास म्हणजे आमचं मंडळ हे मला वाटतं 1993 ला स्थापन झालेलं आहे. त्यावेळेस आमचे मला वाटतं याचे आजोबा पांडुरंग सपकाळ, आमच्या गावचे कैलासवासी आमदार माधुशंकर वाडकर, या सगळ्यांनी मिळून त्या काळात हे म्हणजे गणपती स्थापना केली. मला वाटतं कोपरखिंडमध्ये आमचं पहिलं मंडळ असेल की जिथे पहिली स्थापना गणपतीची झालेली. 33 वर्षामध्ये ते खूप झाले. त्याच्यानंतर त्यांनी खूप काळ चालू ठेवला प्रवास त्यांच्या वेळेस. त्यावेळेस काही वर्गणी वगैरे इथं काही कोण जमत होते, ती आपले थोडेफार गोळा करून करत होते. त्यांच्या पुढच्या पिढीत नंतर हळूहळू 8-10 वर्षात आमचे इथे संतोषदादा कोंढाळकर, मागवी सकपाळ, राजीव कुरंडे, सर्व धर्माचे लोक आमच्याकडे होते. मला वाटतं आमच्या मंडळाचे 10 वर्ष मुसलमान हा अध्यक्ष होता. राजीव कुरंडे म्हणून. त्याच्यानंतर त्यांचा पुतण्या
हा 3 एक वर्ष अध्यक्ष होता त्यांचा. त्याच्यानंतर म्हणजे आमचे बरेच आहेत, संतोषदा कोंढाळकर आहेत, मारुती सकपाळ आहेत, यांनी रमेश शिंदे म्हणा, ते निकम, अशी खूप आमची अशी मोठी माणसं होती ना की त्यांनी मोठं एवढं व्यवस्थित चालवलेलं, खूप चाललं. आता मध्ये लॉकडाऊन मध्ये परत प्रॉब्लेम आला, पण तरी आम्हाला म्हणजे अशी कुठली कमतरता वाटली नाही. आम्ही छोटी मूर्ती बसवली 3-4 वर्ष. ते लॉकडाऊन मध्ये त्याला पण आमच्या ते संतोषदादांनी ती मूर्ती स्वतः स्थापन आणून देत होते आम्हाला. आम्ही आपले छोटे मोठे करून करत होतो. त्याच्यानंतर हळूहळू आता त्यांच्यानंतर आमची पिढी चालली. आम्ही जर आता वयस्कर होत गेलो की आमच्या भागात आमची मुलं येते, आता नवीन पिढी आली आहे. त्यामुळे त्यांनी मंडळाचं नाव असं ठरवलंय की आपले कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील, म्हणजे असं एक थीम कुठे जात नाही, कारण सगळीकडे कैलासवासी अण्णासाहेब पाटील हे नाव चालूच आहे. त्यासाठी आपण एक असं नाव देऊ की जे लोकांच्या परिचयात येईल. म्हणून त्यांनी आपलं एक पेशवा नाव आहे असं या 2 वर्षात या नवीन मुलांनी सांगितलं की आपण ठेवू, जेणेकरून लोकांच्या नजरेत येईल बाबा एवढं 33 वर्ष झालेत, आपलं काहीतरी नाव आहे, आपण कुठेतरी नावाचं आपल्याला काहीतरी झालं पाहिजे. त्याशिवाय त्यांनी पेशवा हे नाव ठेवून दिलं. खूप सुंदर. कारण कसं आहे, आता तुमचा वडीलधारे असतील, तिथून सुरू असलेली परंपरा, त्यानंतर तुम्ही, त्यानंतर तुमची पिढी, तर हा प्रवास खूप सुंदर आहे. पण तुम्हाला काय आनंद वाटतो की इतका हा प्रवास तुम्ही पाहताय आणि तुमच्या वडिलांकडून पण मंडळाबद्दल तुम्ही ऐकलं असेल, आता तेच तुम्ही तुमच्या मुलांना सांगताय. तर आत्ताच्या 2026 मध्ये ज्या पद्धतीने मंडळाचा उत्साह पाहायला मिळतोय, तर तुम्हाला काय वाटतंय? आताच्या जनरेशन मध्ये जी मुलं आता करतात, म्हणजे आम्ही पण ते करू शकलो नाहीये. आता जी मुलं जी म्हणजे आता तुमची काय ती मोबाईलच्या द्वारे वगैरे सगळे आले, आम्हाला काय त्यावेळेस काय कळत नव्हतं. आमची पहिलीच वेळ बोलण्यात आहे. त्यामुळे काय की जे आता करतात ना, ते खूप असं आनंददायक गोष्टी करतात ते पोरं, की जेणेकरून आम्ही पण करू शकलो नाही. आता मला सांगा, आता आपलं यावर्षी त्यांनी अयोध्येचं राम मंदिर बांधायचं ठरवलंय, जेणेकरून अयोध्येला कोण लोक जाऊ शकत आहेत आपली. मग नवी मुंबई ते पहिल्यांदाच की लोकांना एक राम मंदिराचा आपल्याला एक धावती भेट घेता येईल, असं आपला एक अनुभव घेता येईल. या हिशोबाने नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच हे आमच्या इथे सेक्टर 7 मध्ये राम मंदिराची थीम बनवण्यात येते. क्या बात आहे. पण असं एक म्हणजे तुम्हाला खूप आनंद वाटत असेल, कारण तुम्ही तुमच्या एक उत्साही मुलांना पाहताय आणि एकंदरीत मंडळाचे कार्यकर्ते म्हणजे आता तुमचे जे मुलं असतील किंवा अनेक तरुण मुलं ते मंडळात आहेत, ते काम करत असताना त्यांची जी एनर्जी आहे ती पुन्हा म्हणजे तन धड करून ते काम करतात. तर ते त्या कार्यकर्त्यांबद्दल काय बोलत मंडळाच्या? खरंच खूप आनंद आहे. ही लहान मुलं ना आमच्यात हा पटीने जास्ती कामं करतात ते, आणि खर्चाने कुणाला त्रास देत नाहीत, काय नाही. जे स्वतः जे काय काम पडत ते स्वतः उचलत येते, स्वतः कामं करून स्वतः करून घेते. हा खूप आनंद आहे आम्हाला. 2026 चा आगमन सोहळा कसा असेल? 2026चा आगमन सोहळा अतिशय सुंदर पद्धतीने आम्ही करणार आहोत आणि मुलांचा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे मंडळाला. म्हणजे इथून पाठी जे आम्ही कधी विचार पण नव्हता केला, तसं त्या पद्धतीनं या मुलांनी खूप सहकार्य करून आणि खूप मनापासून एकदम जोशामध्ये ही मुलं आगमन सोहळा ही करणार आहे. आता तारीख सांगूनच टाका, काय तारीख असणार आहे 2026 च्या आगमनाची? 6 सप्टेंबर असणार आहे आमची तारीख. 6 सप्टेंबर. तर 6 सप्टेंबर या तारखेला उपनगरीचा पेशवा या मंडळाचा आगमन सोहळा आहे. तर कुठून आगमन सोहळा असणार आहे आणि कसा, म्हणजे काय तुम्ही ठरवलेलं आहे ग्राफ तुमचा? आमचा मला वाटतं गुलाब, दरवर्षी आम्ही गुलाबसून नाका आहे ना, तिथून आगमन सोहळा घेतो. आमचा एक छोटासा बँड वगैरे असतो. आमच्या इथे महिला मंडळ वगैरे खूप म्हणजे असे पब्लिक आमचं जास्त असतं, क्राऊड आमच्या इथे. आम्ही तिथून त्या पद्धतीने आम्ही संध्याकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत आमची मूर्ती 4-5 तासात येते. 2026 मध्येच नसेल तर 33 वर्ष मंडळाला झालेले आहेत. अनेक गणेशोत्सव मंडळ फक्त साधा गणेशोत्सव न करता त्या 10 दिवसांमध्ये अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत असतात. आपल्या मंडळाचं असं काय आहे? आमच्या मंडळामध्ये दरवर्षी लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे क्रीडा स्पर्धा आम्ही या ठिकाणी हे करतो, राबवतो आणि त्या माध्यमातून त्यांचा गुणगौरव सोहळा आम्ही या ठिकाणी साजरा करतो. तसंच महिलांसाठी देखील संगीत खुर्च्या असू द्या किंवा दुसरे काही कार्यक्रम, हळदी कुंकू वगैरे ते आम्ही साजरे करतो या ठिकाणी. आज आपला गणेशोत्सव ज्या पद्धतीने तुम्ही अगदी पूर्वीपासून पाहताय, वडीलधाऱ्यांपासून ते तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल, त्याला तुम्ही आता पाहताय, इथून पुढे गणेशोत्सव कसा असणार आहे हे तुम्हाला चित्र दिसत असेल. कारण ज्या पद्धतीचा जल्लोष सध्या आपल्या तरुण मुलांमध्ये पाहायला मिळतोय, तर गणेशोत्सवाबद्दल काय सांगाल? आधीचा पारंपरिक पद्धत जी आहे ती कुठेतरी थोडी हळूहळू चाललेली आहे, असं म्हणजे माझ्या तरी निदर्शनात आलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं का?
यंग जनरेशनच्या याच्यानुसार ते आता त्यांचे ते नवीन नवीन पद्धतीने आपले चालू केले त्यांनी. पण मला वाटत नाही चालू उलट ते प्रोत्साहन भेटले त्याला जास्ती. त्याने पूर्वीच्या काळी कसं एवढं काय आपलं इलेक्ट्रिक वगैरे असं हे काही नव्हतं. त्यामुळे आताची पद्धत मला वाटते ती खूप छान आहे. इथून पुढे मला वाटते सिकसाचा पेशवा आमचा आम्ही खूप आनंदाने अनुभवणार आहे. क्या बात आहे. असं म्हणजे मंडळाचं काही विजन ठरवलेलं आहे का की आपल्याला या उंचीपर्यंत आपलं मंडळ पोहोचायचं आहे, या आपली जी संख्या आहे मंडळाची ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याची वाढ झाली पाहिजे, असं काही ठरवलेलं आहे का? तिथे प्रत्येक मंडळालाच वाटतं की आपलं मंडळ पुढे पुढे जावं. आता हे यंग जनरेशनच्या हातात आहे की त्यांनी आपलं मंडळ पुढपर्यंत पोहोचवावं. आणि त्यांनी ते ठरवावं की आपलं मंडळ किती मोठं होत जाईल. असेल पुढची अजून काय काय तुम्ही नवीन टीम कराल ते आता यंग जनरेशनवर आहे. नेक्स्ट टाइम तुम्ही त्या मुलाखत घ्याल. नेक्स्ट टाइम आपला हा प्रवास सुरूच असणार आहे. आता आज तुम्ही माझ्यासमोर बसलेला आहात, पुढच्या वर्षी ते बसतील, तर असं हे सुरूच राहणार आहे. हेही आमचं कार्य सुरूच राहणार आहे. मंडळात असा कुठला अनुभव आहे जो कायम तुमच्या लक्षात राहणार आहे, किंवा असं कुठलं वर्ष आहे 33 वर्षातलं असं एक कुठलं वर्ष असेल ते तुमचा कायम लक्षात राहणार आहे कडे तुमचं वाटलं तर ते कोणतं असेल? मला दरवर्षी असा आनंद असतो की त्यामुळे एक वर्ष आम्ही असं काही घालवलं नाही की आम्हाला एखादा आनंद. दरवर्षी आम्ही त्या गणपतीचा खूप आनंद घेतो. जे आमचं पब्लिक एवढं क्राऊड असतं ना की त्यामुळे आम्हाला ते दरवर्षीचा आनंद आम्हाला खूप आहे. फक्त लॉकडाऊन मध्ये जरा 2-3 वर्ष जरा वाटलेलं आम्हाला की आता मला वाटलेली आपली जी पिढी आता विजतच जाणार आहे, गणपती वगैरे अशी परिस्थिती आलेली त्यावेळेस. पण नाही, देवाच्या कृपेने खूप चांगलं झालं. परत आपण त्याच जोशाने परत गणपती सण साजरे करायला लागलो. खूप सुंदर मंडळाचा कार्यभाग आहे, हा थोडा आपल्याला कळतोय. 2026 मध्ये जो गणेशोत्सव साजरा होणार आहे त्याच्याबद्दल जर थोडक्यात सांगायचं असेल तर मग काय सांगणार? 2026 आमचं कसं होतं, आम्ही दरवर्षी गणपती बसवायचो ते आमचं डेकोरेशन वगैरे आम्ही 4 ते 5 दिवस आधी करायचो सगळं, मंडळ टाकणे वगैरे. या मुलांनी अशी परिस्थिती करून ठेवली की आता 1.5 महिन्याच्या आधीच आमचं मला वाटतं पाठपूजन झालं. पाठपूजन 9 तारखेला आहे. त्याच्या आधी त्यांनी मंडळ पूजन वगैरे घेतलं. हे म्हणजे आमच्या कार्यकाळात कधीच झालं नव्हतं या गोष्टी. त्या नवीन पिढीला आता ते करून घेतलं. आमचा मंडप पण रेडी झाला, आता तयार झाला. या गोष्टीचा खूप आनंद आहे मला की 2026 मध्ये आम्हाला पण काहीतरी नवीन अनुभव भेटणार आहे या मुलांकडून. त्याचा आनंद आहे आम्हाला. असं काही गोष्टी शिकायला मिळतात का तुम्हाला? हो, भरपूर. त्यांच्याकडून काय म्हणजे त्यांच्याकडनं शिकायला भरपूर काही भेटतंय. कारण दरवर्षी आम्ही कसं साध्या पद्धतीने आणि सिंपल असं डेकोरेशन वगैरे सिंपल करायचं, पण ह्यावेळेस यांनी जे करून दाखवलंय ना ते आतापर्यंत म्हणजे इथे आम्हाला पण जमलं नव्हतं आतापर्यंत कधी. जमलं नव्हतं. आमच्या याला पण कधी जमलं नव्हतं. त्यांचा एक विश्वास निर्माण झालेला हो. आहे हा, आणि ठामपणे तुम्ही त्यांच्यावरती एक जबाबदारी देऊ शकता. नाही तर आमची आता अशी इच्छा आहे की आम्हाला यातनं बाजूला ठेवून येणार, सल्लागार ठेवून येणार, सगळं कार्यभार इथून पुढे त्या मुलांनी सांभाळावं. जबाबदारी सांभाळली. कारण जशी जेवढी आम्ही मोठे होतो तेवढा मंडप जरा छोटा होता, पण आता ही लहान मुलं आहेत ना त्यांनी तेवढा मंडप मोठा गेलाय. 2026 चा गणेशोत्सव आणि कोपर खिरडे म्हणजे कोपर खिरडे म्हणजे मुंबईत ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो अगदी अशाच पद्धतीने आपल्या नवी मुंबईत आणि विशेषतः कोपर खिरडे नगरीमध्ये साजरा होतो. तर कोपर खिरड्याच्या गणेशोत्सवाबद्दल काय? तुम्ही आता पाहालच की 9 तारखेला आमचं पाठपूजन आहे. आणि या सगळ्यांनी यावं. आमची आम्ही पत्रिका वगैरे वाटूच त्यावेळेस आम्ही एक छान पद्धत वगैरे ठेवलेले आहे, बँजो ठेवलेला आहे, महिलांसाठी थोडे जरा कार्यक्रम ठेवलेले आहेत, स्क्रीन वगैरे लावून LED लाईट वगैरे करून आम्ही असा एक छानसा कार्यक्रम घेतलेला आहे 9 तारखेला. त्यावेळेस तुम्हाला तो अनुभव मिळेलच. तुम्ही यायलाच त्यावेळेस तुम्हाला कळेल. नक्कीच. रॅपिड फायर राऊंड असतो. रॅपिड फायर हा राऊंड असा असेल की 2 ऑप्शन तुम्हाला येतील, पण मी थोडासा वेगळं केलेलं आहे की एक माझा प्रश्न आहे त्याच्यात 2 ऑप्शन तुम्हाला आहेत, त्यातलं जे तुम्हाला बरोबर वाटतंय ते तुम्हाला सांगायचं आहे. हा, पहिल्यांदा प्रश्न तुम्हाला असा असेल की आपल्या मंडळातील गणपती कोणत्या रूपात विराजमान होतोय? श्रीकृष्णाची प्रभू श्रीराम. आता हे तर उत्तर प्रभू श्रीराम खूपच सोपं आहे. श्रीरामांचे जन्मस्थान कोणते? अयोध्या. की द्वारका? अयोध्या. अयोध्या. श्रीरामांच्या पत्नीचे नाव काय होते? सीता रुक्मिणी, माता. सीता. सीता माता. श्रीरामांचे परमभक्त कोण होते? हनुमान की अर्जुन? हनुमान. श्रीरामांचे वडील कोण होते? जनक की दशरथ? सर्व. श्रीरामांच्या हातात कोणते शस्त्र असते? धनुष्यबाण. म्हणजे मला ऑप्शन सांगायची गरजच नाही. 2 लगेच तुम्ही उत्तर देताय. पुढचा जो प्रश्न असेल की जय श्रीराम हा जयघोष कोणाशी संबंधित आहे? भगवान शिव की प्रभू श्रीराम? प्रभू श्रीराम.
रामायणाची कथा कोणत्या नगरीशी जोडलेली आहे? अयोध्या की पंढरपूर? अयोध्या. अयोध्या. अरे खूपच सोपे प्रश्न होते अरे. वन वर्ड आन्सर असा आहे की तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. कोपरखेडचा पेशवा मंडळाची यंदाची थीम कोणती आहे? श्रीरामाची. यंदाची मूर्ती कोणत्या रूपात आहे? प्रभू श्रीराम. प्रभू श्रीराम. यंदाच्या देखाव्याची प्रेरणा कोणत्या नगरीतून घेतलेली आहे? अयोध्या. या वर्षी संकल्पना कशावर आधारित आहे? अयोध्येचे राम मंदिर. श्रीराम मंदिर. रामायण थोडक्यात. रामायण रामायण. जे आहे त्याच्यावरती आधारित आहे. मंडळाचं नाव क्विक, एकदम क्विक. मंडळाचं नाव कैलास जोशी आमदार अण्णासाहेब पाटील जनसेवा मित्र मंडळ कोपरखेडण्याचा पेशवा. देखाव्याची नगरी अयोध्या. अयोध्या. मूर्तीचे रूप प्रभू श्रीराम. घोषवाक्य काय मंडळाचं? जय श्रीराम. यंदाचा 2026 जय श्रीराम आहे. हा. मला शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की गणेश उत्सव जो साजरा होतोय, तर आपल्या मंडळाच्या माध्यमातून अनेक गणेश भक्तांना किंवा अनेक गणेश मंडळांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? आम्ही असा संदेश देऊ इच्छितो की पूर्ण कोपरखेडण्यामध्ये आतापर्यंत जे असं देखावा साजरा केलं नव्हतं, त्यावेळेस आमच्या यंग ब्रिगेडने असं देखावा की अयोध्यामधील राम मंदिर या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की आपण अवश्य येऊन भेट द्या आणि प्रभू श्रीराम रूपी गणेश मूर्तीचं या ठिकाणी दर्शन घ्यावं. नक्की मित्रांनो, मलाही सांगायला आवर्जून आनंद वाटतोय, कारण कोपरखेडमध्ये यंदा प्रभू श्रीरामाचं दर्शन घडवण्याचं हे मंडळ प्रयत्न करणार आहे. खूप सुंदर असा देखावा आहे, खूप सुंदर असा कॉन्सेप्ट आहे. प्रभू श्रीरामाच्या अवतारात असलेली गणेश मूर्ती आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी आपल्याला जाता येत नाही, विशेषतः अयोध्यामध्ये जाता येत नाही. त्या सगळ्या अनेक राम भक्तांना या मंडळात येऊन दर्शन करण्याची खूप सुवर्ण संधी आहे. आणि जो आपला उत्सव आहे त्या उत्सवातही अशा पद्धतीचा कॉन्सेप्ट हा मंडळाने आणलेला आहे. त्यामुळे अवश्य या मंडळाला गणेश उत्सवात भेट द्या. आणि शेवटचा एक अगदी शेवटचा असा प्रश्न असेल की 10 दिवस मंडळ बाप्पा आपला असतो मंडळामध्ये, तर असा कुठला दिवस त्या दिवशी विशेषतः जास्त लोकांनी उपस्थित राहिलं पाहिजे? आम्ही छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे. गौरी गणपती झाल्यानंतर एक दिवस आम्ही स्त्री बोलण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. गौरी गणपती झाल्यानंतर 2-3 दिवसात त्या दिवशी नक्कीच महाप्रसादासाठी लोकांनी भेटून. नक्कीच. मग मला पॉडकास्टचा शेवट हा असाच होतो. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. प्रभू श्री रामचंद्र की जय. नमस्कार, मी आदित्य वाडकर, कैलास जोशी अण्णासाहेब पाटील जनसेवा मित्र मंडळ कोपरखेडण्याचा पेशवा ह्या मंडळाचा कार्यकर्ता. जसं तुम्ही आता पाहिलंच असाल की आपला पॉडकास्ट शूट झालेला आहे आणि त्यात तुम्हाला सगळ्यांना कळालंच असेल की यंदाची आपली गणेश उत्सवाची थीम अयोध्येतील प्रभू श्री राम यांची असणार आहे. आणि आपलं यंदाचं गणपती बाप्पा अयोध्येतील प्रभू श्री राम या अवतारात अवतरणार आहेत. आणि यंदाचा देखावा देखील अयोध्येतील राम मंदिर हा साकारण्यात येणार आहे. तुम्हाला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की दीपक दादा बोराडे कला दिग्दर्शक हे आणि यांच्या संकल्पनेतून आपले सगळे मंडळाचे कार्यकर्ते हा देखावा साकारणार आहेत. तर तुम्हालाही सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की सर्वांनी जास्तीत जास्त बघायला येईल. तुम्हाला अयोध्येतील मंदिर बघायचे असेल, सर्वांनी नक्की येऊन 10 दिवसात बघावे आणि दर्शन घ्यावे आपल्या अयोध्येतील राम मंदिराचे. आणि तुम्हाला अजून एक सांगण्यात अत्यंत आनंद होतोय की येत्या 6 सप्टेंबरला आपल्या बाप्पाचं आगमन आहे. सगळ्यांनी नक्की यावे ही विनंती आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. कोपरखेडण्याच्या पेशव्याचा विजय असो. प्रभू श्री रामचंद्र की जय.